स्त्रियांची पाळी थांबणं याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये रजोनिवृत्ती म्हणतो. साधारणपणे 45 ते 50 वयोगटामध्ये ही अवस्था येते. पाळी गेल्यानंतर स्त्रियांना काय त्रास होतात याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे रजोनिवृत्तीनंतर शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी अचानक कमी होते. या हार्मोन्समुळे शरीरातील अनेक अवयव व्यवस्थित काम करत असतात आणि हे हार्मोन्स कमी झाल्यावर गरम झटके येतात. अचानक अंग गरम वाटतं, चेहरा लाल होतो, घाम येतो, हृदयाचे ठोके वाढतात. कारण इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे मेंदूतील तापमान नियंत्रक भाग अस्थिर होतो. त्याचप्रमाणे हाडे कमजोर होताना दिसतात. फ्रॅक्चरचा धोका वाढतो. इस्ट्रोजेन हाडाचं संरक्षण करतं. ते कमी झाल्यावर हाडांची झीज वाढते. हृदयविकाराचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल वाढू लागतं. रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे या काळामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे. इस्ट्रोजन हृदयाचं संरक्षण करतं आणि ते कमी झाल्यामुळे धोका वाढतो. वजन वाढतं, पोटाभोवती चरबी साठते, मेटाबॉलिझम मंदावतो, मूड बदलतात, नैराश्य येतं, चिडचिड वाढते. त्याचप्रमाणे चिंता, काळजी यासारख्या गोष्टी घडताना दिसतात. कधीकधी रडू येतं, एकटेपणा जाणवतो. हार्मोनल बदलामुळे मेंदूतील रसायने बदलतात. त्याचप्रमाणे झोप व्यवस्थित लागत नाही, अनिद्रा जाणवते, रात्री वारंवार जाग येते, थकवा खूप जाणवतो, योनीमध्ये कोरडेपणा जाणवतो, संबंध ठेवताना वेदना जाणवतात, इन्फेक्शनचा धोका वाढतो. हे होऊ नये म्हणून काय करावं? तर योग्य आहार घ्यावा. कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा, जसं की दूध, ताक, तीळ, बदाम, नाचणी, व्हिटॅमिन डी. सकाळचं कोवळं ऊन घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्या, जसं की प्रोटीनची सप्लिमेंट. मूग, हरभरा यांचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यही सांभाळा, जसं की ध्यान करा, सकारात्मक विचार ठेवा, मैत्रिणींसोबत वेळ घालवा आणि काही आयुर्वेदिक उपायही करा, जसं की शतावरी, अश्वगंधा यांचा तुम्ही काढाही घेऊ शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने. तूप मर्यादित प्रमाणामध्ये घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मात्र कोणतीही औषधे घेऊ नका. काही टेस्ट नियमित करा, जसं की बोनची टेस्ट, ब्लड प्रेशर, शुगर, लिपिड प्रोफाईल यासारख्या टेस्ट नक्की करा. डॉक्टरांकडे कधी जावं? तर पाळी बंद झाल्यानंतरही पुन्हा रक्तस्राव होणं, अचानक वजन घटणं, छातीत वेदना होणं, खूप नैराश्य जाणवणं, ही जर लक्षणे दिसत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे रजोनिवृत्ती हा आजार नाही, ती एक नैसर्गिक अवस्था आहे. योग्य काळजी घेतली तर स्त्रिया या काळातही निरोगी, आनंदी आणि ऊर्जावान राहू शकतात.